रामकृष्ण हरी. मी पंढरीनाथ मारुती मोरे या गावचा नागरिक असून मला या पारायणाबद्दल, अखंड नाम सप्ताह पारायणाबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. आज आमच्या गावामध्ये 40 वर्ष झाली हे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि हे कुणाच्या याच्यातून शक्य झालं असेल तर हे आमचे जे तरुण भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाच्या अथक परिश्रमातून झालेलं आहे. गावातील सर्व थरातील लोकांनी या पारायणाला मदत केलेली आहे आणि अजूनसुद्धा सर्व लोक श्रद्धेने आणि या पारायणाला मदत करतात. मला गावचा नागरिक म्हणून खूप अभिमान आहे. या भजनी मंडळानं किंवा हे शंकरतात्या असेल किंवा पकवान असतील ह्या सर्वांनी मिळून आणि अनेक ग्रामस्थांनी, उद्योजकांनी किंवा बाहेर नोकरी करता बाहेर गेलेल्या लोकांनी अखंडपणे मदत करून हे पारायण जवळजवळ 40 वर्ष अतिशय उत्साहानं, आणि मला असं वाटतं ह्या पंचक्रोशीमध्ये हे आपलं पारायण हे एक नंबरचं उत्कृष्ट आहे. आणि दरवर्षी वेगवेगळे हरिभक्त पारायण महाराज कीर्तनासाठी आणून त्यांचं कीर्तनाचा लाभ गावातील पंचक्रोशीतील लोकांना देण्याचं जे उद्दिष्ट ह्या लोकांनी ठेवलं आहे आणि लोकांना जे भाग्य लाभले ते खरोखरच म्हणजे आमचं गाव भाग्यवान आहे. त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा भाग्यवान आहोत. आणि ह्या लोकांनी सर्व मदत केल्यामुळं मी ह्या लोकांचे आभार मानतो. आणि असंच आमच्या गावाचं नाव उज्ज्वल ह्या लोकांनी करावं आणि वारकरी संप्रदायातील सर्वांनी यामध्ये उत्साहानं भाग घेऊन ग्रामस्थांनी गावातील भाग घेऊन हे पारायण उत्साहाने पार पाडावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा सर्व ह्या भजनी मंडळांना मी शुभेच्छा देतो आणि संपवतो. रामकृष्ण हरी. माझे नाव अंकुश ज्ञानदेव मोरे, शिवशंकर भजनी मंडळ बिरणवाडी, शिवशंकर भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे. आमच्या गावच्या 40 वर्षाची परंपरा पारायणाची आहे. नामांकित कीर्तनकार असतात, प्रवचनकार असतात, पुन्हा काल्याचं कीर्तन असते, शेवटच्या दिवशी महाप्रसाद असते. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी बिरणवाडी गावचा नागरिक आहे. आमच्या गावात स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराचा पारायण 11 तारखेपासून शेवट पारायणपर्यंत 7 दिवस पारायण असते. पारायणाची सांगता चांगली असते. गावातली लोक सहकार्य चांगली करतात. जेंट्स, लेडीज सर्व मंडळी एकत्र येऊन समाजात सगळं व्यवस्थित काम करतात. रामकृष्ण हरी मंडळी. मी बिरणवाडी गावचा रहिवासी, शिवशंकर तरुण भजनी मंडळाचा एक सदस्य आहे. या गावची परंपरा 40 वर्षाची पारायणाची आहे.
या पारायणाच्या काळात 11 मार्च रोजी आपल्या गावचं पारायण चालू होणार आहे. तर ह्या पारायणाच्या काळात सकाळी आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत वाचनाचा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट प्रकारे होत असतो. तसंच 9 ते 11 संध्याकाळी कीर्तन असते. कीर्तनाला TV स्टार लोक कीर्तनकार येतात आणि कीर्तन ऐकण्यासाठी सर्व लोक भरपूर या खालच्या ग्राउंडमध्ये येत असतात. तसेच या पारायणाची सांगता सकाळी वाचनाच्या 5 ओळी वाचल्या जातात. त्यानंतर कीर्तन होते आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर महाप्रसाद मोठा असतो. त्या प्रसादासाठी गावातील 4 तरुण मंडळ आहेत. त्या तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते वाढप्याचं काम करत असतात. हे वाढप्याचं कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत नगर प्रदक्षिणासाठी भव्य दिव्य असे दिंडी प्रदक्षिणा निघत असते आणि दिंडी प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर त्या पारायणाची सांगता होत असते. रामकृष्ण हरी मंडळ. ह्या गावामध्ये ही पारायण जी चालू आहे, अगदी चांगल्या रीतीनं पारायण चालू आहे. भोवतणी चौबाजूला आमच्या गावाच्या 4 पटीनं गावं मोठी आहे ती, पण त्यापेक्षा ह्या गावात लहान गाव असून पारायण चांगल्या रीतीनं मोठं पारायण होते. तिथे सगळी भोवतची गावं सुद्धा कौतुक करतात असं पारायण होते. आणि ही पारायण करण्याला सुरुवात करण्याला फक्त गोपीनाथ ज्ञानू मोरे यांनी सुरुवात केलेली आहे गावात पारायणाची. पहिल्या वर्षाचा स्वतःने पूर्ण खर्च पारायणाचा घालून पहिलं वर्ष पार पाडलेलं आहे. तिथून पुढे ही गाव पारायण करते. आणि या गावात लोक अशी आहे ती पारायणासाठी एवढे प्रयत्न करणारी, झटणारी आणि सहकार्य करणारे पूर्ण गाव सहकार्य करते त्यांच्या देणगीतून. आणि एक गोष्ट अशी वैशिष्ट्य आहे या गावची पारायणाची, परगावला पारायणात कीर्तन चालू झालं की टाळकरी मिळत नाहीत. टाळकऱ्याचा अगदी तुटवडा पडतो. कुठं 4 टाळकरी, कुठं 5 टाळकरी, कुठं 10 टाळकरी, ह्याच्या पुढे टाळकरी मिळत नाहीत. पण ह्या गावामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी वृद्ध 80 वर्षाच्या माणसापर्यंत असं टाळकरी असतात. ते पूर्ण टाळकरीमध्ये 40-50 टाळकरी उभा राहतो. त्यावेळेला कीर्तनाला ती टाळकरी बघून अगदी आनंद वाटून तो पुढच्या वर्षी ह्या गावाला मला तारीख देतेली का अशी इच्छा व्यक्त करतो. असे ही गावचे एक वैशिष्ट्य आहे. तन मन धन पूर्ण विसरून दिनगी आणि टाळाला ह्या पारायण काळातच, इतर मध्ये आधी भजनात लोक येणार नाही, पण पारायण काळात पूर्ण सर्व्हिसला असणारी लोक रजा काढून 7 दिवस या पारायणासाठी हजर असते. एवढ्या गावचं मोठं वैशिष्ट्य असं आजपर्यंत हे चालत आलेलं आहे. आणि गाव देणगीतून हे अगदी चांगल्या रीतीनं सहकार्य करते. त्यांचं अगदी आभार मानाव तेवढं थोडं आहे. काय वेळेला घोडा आणून रिंगण सोहळा केलेला आहे. एक वर्षी 2001ला विट्याचा नगरपालिकेचा हत्ती खानापुरातून एक घोडा आणून गावातून शेवटच्या दिवशी दिंडी सोहळ्याला मिरवणूक काढलेली आहे. असं अनेक कार्यक्रम केलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून समय डोकीवर ठेवून समयवर 10 लिटरची घागर घेऊन नाचणारा माणूस आणलेला आहे. आता 2-3 वर्ष झालं सोलापूर जिल्ह्यातून भांबरे गावात मुलांची संस्था आहे. त्या संस्थेतून एक मुलगा पावल्या खेळण्यासाठी 2 दिवस असतो, त्याला 10,000 रुपये दिले जातात. असं अनेक कार्यक्रम या ग्रामस्थाला या पारायणाच्या रूपातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक वर्षाला नवीन काहीतरी असं दाखवतो. नामांकित चांगलं कीर्तनकार या गावामध्ये बोलवले जातात. शेवटच्या दिवसाचं महाप्रसादाचं जेवण पूर्ण गाव आलेले पाहुणे मंडळी सर्वांना अगदी चांगल्या रीतीचं महाप्रसादाचं जेवण फक्त एक व्यक्ती घालते. आता त्याच्या तारखा बुक जवळजवळ 2035 सालापर्यंत तारखा बुक होत गेलेल्या आहेत. त्या अशी युक्ती उत्सुक किंवा अन्नदान करणारी, श्रमदान करणारी, काय देणग्या देणारी प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा काय कुठल्या नाही कुठल्या रूपानं या पारायणात सहभाग आहे आणि तो सहकार्य करतोय. म्हणून सर्व गावाचं अगदी कौतुक करावं तेवढं थोडं वाटतं. तरी चालू वर्षाला 11 मार्च 2026 ते 17 मार्च 2026 या कालावधीमध्ये सुद्धा या बिरणवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. आणि या सप्त्यामध्ये
अगदी चांगल्या रीतीचे कीर्तनकार, नामांकित कीर्तनकार बोलवलेले आहेत. आणि हा कार्यक्रम 9 ते 11 ह्या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम असतो. तरी या कीर्तनासाठी सर्व भाविकांनी हजर राहून याचा लाभ घ्यावा, पंचक्रोशीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा. आणि शेवटच्या दिवशी या गावामध्ये दिंडी सोहळ्याची जी एक प्रथा आहे, ती अशी प्रथा तासगाव तालुक्यात सुद्धा नाही. कारण शेवटच्या दिवशी पारायण 7 दिवस केलं म्हणजे माणसं थकून दमून जाग्याला थांबते ती. पण ह्याच गावात माणसं थांबत नाही. ती दिंडी सोहळ्याला कमीत कमी एक 400-500 माणूस दिंडी सोहळ्याला त्या दिवशी हजर असते. अगदी मोठ्या थाटात 4-5 तास दिंडी सोहळा ग्राम प्रदक्षिणा घातली जाते. आणि त्या दिंडी सोहळ्याला पूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि शेवटच्या दिवशी काल्या कीर्तनाला अखंड गाव रोजगारला जाणारे लोक सुद्धा रोजगार थांबवून आपली हाजरी बंद करून काल्याचं कीर्तन ऐकण्यासाठी पूर्ण ग्रामस्थ मंडळी हजर राहतात. त्यांचं किती कौतुक करावं किंवा आभार मानावं हे काय समजत सुद्धा नाही. अशी प्रथा कुठल्या सुद्धा गावामध्ये नाही. एवढी प्रथा ह्या बिरणवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थाच्या वतीनं चांगली राबवली जाते. असं ही पारायण सोहळा चालू आहे.